आठवतोय तर अर्ध्या तासाचा ब्रेक. 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या परीक्षांमध्ये अभ्यास करताना आपण प्रत्येकाने हा ब्रेक घेतलाय. कोणी गाणी ऐकायचं, कोणी बाहेर फेरफटका मारायला जायचं, कोणी टीव्ही बघायचं, तर कोणी मित्रांची फोनवर गप्पा मारायचं. जसे आपण मोठे झालो, जसे आपण कमावते झालो, ब्रेक्स तसेच राहिले, पण त्यांचं स्वरूप बदललं. आता विकेंड्सना ट्रेक्सला जाणं, टूर्सना जाणं किंवा फक्त भटकंती करायला जाणं हा कित्येकांच्या ब्रेकचं डेफिनेशन आहे. आज आपण एका अशा मुलाला भेटणार आहोत जो रोजच असे ब्रेक्स घेतो. अर्थात त्याचं करिअरच टूर्स आणि ट्रेक्स मध्ये आहे. 2005-2006 साली सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची स्थापना ह्या मुलाच्या वडिलांनी केली. ह्याला सुरुवातीला फिजिक्स मध्ये आवड असल्यामुळे त्याने फिजिक्स मध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली. पुढे मास्टर्सही चालू केलं. मास्टर्स चालू करण्याच्या एका वर्षातच ह्याला आपलं खरं पॅशन गवसलं आणि त्याने एक टर्न घेतला. त्याने आता टुरिझम इंडस्ट्रीमध्ये मास्टर्स केलं आणि सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी चालवण्याचा निर्णय घेतला. आज ट्रॅव्हल्स आणि टूर्स मध्ये मुंबई बेस्ड सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव प्रसिद्ध आहे. भारतभर सक्सेसफुल ट्रेक्स आणि ट्रॅव्हल्स घडवणारा ह्या मुलाला आज आपण भेटणार आहोत. जाणून घेऊयात त्याचं एक्साइटिंग आणि पॅशनेट लाईफ जर्नी. भेटूयात सिद्धेश सावेला. आणि आम्ही ज्या पॉईंटला पोहोचणार तिकडे फार मोठी लँडस्लाईड झाली आणि छोटी मोठी नाही, लँडस्लाईड जाईल अख्खा डोंगराचा कडा अख्खा तुटून खाली आलेला. किती एलिव्हेशन वर असाल तुम्ही? एक 10,000 फूट असेल, 9,500 फूट असेल. म्हणजे या एलिव्हेशन वर तुम्ही लँडस्लाईड होताना पाहिली. आणि ती जागा अशी होती की संपूर्ण जंगल, जसं तुला सांगितलं, खाली नदी, धुवाधार पाऊस पडतोय आणि एक फक्त आमच्या डोळ्यासमोर दिसत होती माहिती झोपडी. जर ट्रेकला नसते तर मी काय केलं असतं, म्हणजे लिटरली मला बोलली सिद्धेश जर खरंच ट्रेकला नसती आली तर सोमवारीकडे 4 बोलणं पण झालं असतं. सो त्यांनी ते कव्हर फाडलं आणि माझ्या पाठीमागे मला आवाज आला आणि त्यांनी असं फेकलं जस्ट इथे एमडीने. हां, लाईक, आणि मी त्याला उचलायला लावला तिथल्या तिथे. आणि तो अजून पण नाही गोष्ट करे, जे फ्रेंड्स होते ते स्ट्रेंजर झाले, जे स्ट्रेंजर होते ते फ्रेंड झाले. हाय सिद्धेश, कसा आहेस? हॅलो प्रथमेश, आय एम गुड. पहिले म्हणजे मला खूप भारी वाटतंय की ज्या सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू मी 2-3 ट्रेक केले त्याच्याच बरोबर आता मला पॉडकास्ट करता येतोय. थँक्यू सो मच प्रथमेश. ओके, सो सिद्धेश, आम्हाला माहिती आहे की तू BSc इन फिजिक्स केलंस. परफेक्ट. आता जर मी कुठल्या BSc इन फिजिक्सच्या माणसाचा विचार केला तर तो आत्ता जॉब करत असता, पण आत्ता आम्हाला असं दिसतंय की तू तर फिरतोस, राना जंगलात डोंगर चढतोस आणि लोकांना पण ते करण्याचा एक एक्सपिरियन्स देतोस. तर ही जर्नी, हा टर्न कसा काय? माझा फार आधीपासून ठरलेलं की मला काहीतरी वेगळं करायचं. ओके. इट्स लाईक की जे क्लासिकल आपल्याकडे किंवा ट्रेडिशनल करिअर लाईन्स असतात की इंजिनिअरिंग, डॉक्टरेट, हे नाही करायचं होतं मला. मी हा फार आधीपासून मम्मी पप्पाने क्लिअर केलेलं. अच्छा. हां, पण आणि फिजिक्स का, तर फिजिक्स माझी खरंच आवड होती. म्हणजे 11वी-12वीपर्यंत मला फिजिक्स अतिशय आवडायचं. सो मी विचार केला ॲटलिस्ट फिजिक्समध्ये मला आवडीचा विषय विल गो फॉरवर्ड विथ फिजिक्स, ॲटलिस्ट स्टील बॅचलर. सो फिजिक्स 3rd इयरपर्यंत आल्या थोडं एक जाणीव झालेली की नाही आपल्याला थोडी लाईन चेंज करायची गरज आहे, कारण फिरायची पण तेवढीच आवड होती मला. आणि तिथे मला एक कुठेतरी एक करिअर लाईन दिसली की येस, आपल्याकडे टुरिझम इंडस्ट्रीकडे खूप जास्त पोटेन्शियल आहे. त्यावेळी थोडं नवीनसुद्धा होतं ते, आजही आहे, आणि त्याच्याकडे खूप स्कोप आहे डेव्हलपमेंटचा. आणि सर्वात इम्पॉर्टंट ती माझी आवड होती. सो तिथे एकदा हे झाल्यानंतर मी चूज केलं की येस, वी कॅन गो विथ दिस लाईन, जी नवीनसुद्धा आहे आणि काहीतरी नवीन करायची जी माझी स्वतःची इच्छा होती ती पूर्ण करता येईल मला. पण मग त्याला असा कुठला युरेका मोमेंट आला की BSc इन फिजिक्स केल्यानंतर तुझ्या मनाला वाटलं की नाही आता ट्रेकिंग आणि टूर्समध्येच आपण करिअर करावं? तो कुठला क्षण होता? ॲक्च्युली सांगायचं झालं तर मी BSc फिजिक्स केल्यानंतर मग मास्टर्समध्ये ॲडमिशन घेतलेलं. ओके. आणि मास्टरच्या फर्स्ट इयरमध्ये मास्टर्स इन फिजिक्स ओनली इनिशियली. हां. सो मी बऱ्यापैकी त्याचं लेक्चर सुरू केलेले, जवळजवळ 1 वर्ष ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं. पण नंतर मला समजलं की नाही, माझ्यामध्ये काहीतरी वेगळं पोटेन्शियल आहे जे मी इथे कुठेतरी वेस्ट करू असं मला फील झालं आणि काहीतरी नवीन करता येईल. बिकॉज तोपर्यंत मी ट्रेकिंग्स वगैरे ऑलरेडी सुरू केलेलं हळूहळू करत आणि कुठे ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं नॉलेज घेणं सुरू केलेलं. सो मग त्यावेळी मी एकदा माझ्या सगळ्यांशी या गोष्टी बोलून दाखवल्या. जे माझे प्रोफेसर होते, जेव्हा ते गाईड पण होते, त्यांच्याशी मी बोललो की सर असं असं आहे की ती मजा जी म्हणतो आपण किंवा जे करण्यामध्ये चॅलेंजिंग मला फील आहे ते मला सध्या येत नाही आहे. पण तुम्हाला काय वाटतं, मी कंटिन्यू करावं की असं आहे? आणि त्यांना मी माझा एक आयडिया सांगितली की अशी एक आयडिया आहे माझ्याकडे की बाबांनी एक असा टुरिझमचा बिझनेस स्टार्ट केलेला की एक पार्ट टाईम म्हणून किंवा एक पार्शियली म्हणून पप्पांनी एक स्टार्ट केलेला आणि मला स्वतःला फिरायची आवड.
आणि मला असं फील होतं की त्याच्यामध्ये मी चेंज किंवा रिव्हॉल्युशन आणू शकतो. मग ही आयडिया तुम्हाला कशी वाटते हे मी सगळ्यांना एक्सप्लोर करून सांगितलं आणि सर्व सो इम्प्रेस्ड. म्हणजे चौधरी सर जे आमचे होते, माझे गाईड होते, ते म्हणाले सिद्धेश बघ तू जर तुला वाटते की ते तुझ्याकडे पोटेन्शियल आहे, स्किल आहे आणि तुझा थोडा फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा आहे, तर डेफिनेटली यू कॅन गो विथ दिस. बट त्याच्यासाठी तू काय कर माहिती का, तुझं करिअर एज्युकेशन जे आहे ना ते कम्प्लीट करून घे. आणि मग त्यांच्या आणि आमच्या डिस्कशनमध्ये आमचं हे ठरलं की ठीक आहे मास्टर्स कम्प्लीट करू, पण कशात ना ते माझ्या स्वतःच्या सब्जेक्टमध्ये म्हणजे कुठे टुरिझम म्हणून. सो मी मास्टर्स इन फिजिक्स म्हणून बाहेर पडलो त्याच वर्षी आणि मी मास्टर्स इन टुरिझमची एक डिग्री आहे आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गरवारे इन्स्टिट्यूट म्हणून ते कंडक्ट केले आहे. तिकडे मी करिअर लाईन शिफ्ट केली. सो माझा जो मेन करिअर शिफ्ट होता तो दिवस असं म्हणता येईल. म्हणजे आता पुढे तुला जे टुरिझम मध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी मग तुझ्या मागे एक डिग्री पण पाठीशी होती. परफेक्ट. म्हणजे असं होतं की असं ब्लाइंडली कुठेही जायचं नाही, जायचं तर स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करून जायचं आणि प्रत्येक गोष्टीचा एक बॅकअप करून जायचं हे आधीपासून डोक्यात होतं माझं. असं जर कुठल्याही नॉर्मल माणसाबद्दल बोललो की त्याने फिजिक्सची एक डिग्री घेतली आणि आता त्याने ठरवलं की नाही आपण टुरिझममध्ये करिअर करावं, तर मे बी त्याच्या घरी थोडे कार्य असं करतो झालं असेल. पण आम्हाला एवढं पण तुझं बॅकग्राऊंड माहिती आहे की तुझ्या वडिलांनी ऑलरेडी हा बिझनेस प्रस्थापित केलेला. मग आय थिंक तुझ्या आईबाबांना हे वेलकमच थॉट आला असेल की जेव्हा तू बोललास की नाही मला हे करायचं आहे. त्याचा इनिशियल थॉट असा काय नव्हता की ती सिद्धेश टू फुल टाइम सावे टुरिस्टमध्ये वगैरे असं काही इनिशियल थॉट होतं. पण नाही माझा आयडियाचा कधीच त्यांनी अनएक्सेप्टन्स कधी दाखवला नाही. म्हणजे जेव्हा तू घरी हे प्रपोजल मांडलंस की नाही आता मला मास्टर्स इन टुरिझम करायचं आहे, तेव्हा इट वुड हॅव बीन काइंड ऑफ अ वेलकम प्रेझेंट फॉर देम. एक्झॅक्टली काइंड ऑफ. त्यांचं फक्त एवढं म्हणणं होतं तू कॉन्फिडंट आहेस ना, तुला जिथे आवड आहे तिथे जा, हरकत नाही, फक्त जे करशील ते प्रॉपर विचार करून का नाही प्लॅनिंग करून घे. जर तू प्रॉपर प्लॅनअप केला असेल, सेटअप केला असेल तर तुला एक्झिक्यूट करायला बरं पडेल. सिद्धेश, तुझा सगळ्यात पहिला ट्रेक लीड करण्याचा एक्सपिरियन्स तुला कुठल्या ट्रेकमध्ये मिळाला? ॲज अ लीड पॉईंट ऑफ व्ह्यूने मी 18व्या वर्षी ट्रेकिंग ॲज अ फ्रीलॅन्सर म्हणून सुरू केलेलं. अच्छा. ओके. तर मी 18व्या वर्षी माझा पहिला ट्रेक लीड केलेला माझा लाईफमधला. ओके. आणि कुठला होता तो त्यावेळी कालदुर्ग होता. बरं. जेव्हा तू हा निर्णय घेतलास की आता पूर्णपणे सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स सांभाळायचं, मग तेव्हा तू ट्रेकिंग हा एक सर्व्हिस लाईन सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये इंट्रोड्यूस केली. ॲडव्हेंचर सेक्टर बोलता लागलं. करेक्ट. मग ते करताना तुला काय काय स्टडी करावं लागला आणि मग तू ठरवलंस की हां ह्या प्राईसला आपण हे वन डे ट्रेक्स ठेवू शकतो, असा काय तुझं जर्नी होता? ओके. कसं होतं माहिती आहे का, जेव्हा मी या म्हणजे ॲडव्हेंचर सेक्टरमध्ये उतरलेलो फुल टाईम, ओके, तेव्हा त्यावेळी एवढा बूममध्ये ही इंडस्ट्री आली. म्हणजे तुम्ही आता बघाल ना ते खूप सारे कंपनीज झाले आहेत किंवा खूप सारे छोटे मोठे ऑर्गनायझर्स आलेले आहेत मार्केटमध्ये. पण त्यावेळी तशी कंडिशन नव्हती. त्यावेळी माझ्या मते फार कमी लोक होती. इव्हन बोरोली भागात ना फार कमी ऑर्गनायझर असे होते की जे बोरोलीतनं ट्रेक ऑर्गनाईज करायचे. म्हणजे मी राहिला दहिसर बोरोली भागामध्ये. सो तो माझ्यासाठी एक की पॉईंट होता की फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज माझ्यासाठी होता की या भागातल्या लोकांना इकडनं एंड टू एंड सर्व्हिस प्रोव्हाइड करून देणारे एखादं ऑर्गनायझेशन मिळालं. सो त्यावेळी जेव्हा मी स्टार्ट केलं त्यावेळी मी काही एक्सपेक्ट बाहेर काढून ठेवलेले की लाईक बघ या सर्व्हिसेस असे आहेत ना की इथे लूपहोल्स आहेत की इथे ते आपल्याला ॲड ऑन करता येईल की एंड टू एंड बस सर्व्हिस देता येईल का, किंवा थोडं बेटर जेवण देता येईल का, किंवा असं काहीतरी लोकांना की एक्स्ट्रा सर्व्हिसेस ॲड ऑन करून हवे तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेता येईल, किंवा एक अफोर्डेबल प्राईस रेंज ठेवून जास्तीत जास्त सर्व्हिस कशी देता येईल त्यांना. ॲट द सेम टाईम ट्रेकिंगचे जे क्रायटेरिया आहेत की सस्टेनेबल टुरिझम असेल किंवा सस्टेनेबल तुमचं नेचर कम्प्लीटली राहिलं पाहिजे, हे क्रायटेरिया मेंटेन राहून तुम्हाला काय एक्स्ट्रा देता येईल का हे मी करायचा प्रयत्न केला. आणि मग कॉस्टिंगच्या ह्याने तुझा कसा अँगल होता की आता तू मार्केटमध्ये शिरतोयस, तुला माहिती आहे की काइंड ऑफ मोनोपोली आहे या एरियामध्ये, मग तू जर प्राईस चार्जिंग मोनोपोली असल्यामुळे सुरुवातीला थोडं हाय प्रॉफिट का सुरुवातीला कमी प्रॉफिट मग हळूहळू वाढवायचं? बघ त्यावेळीची जी स्कीम आहे ना ती अजून पण मी तशी केलं की एवढा एक स्पेसिफिक अमाऊंट आपण ना ठेवून देऊया की ती बजेट मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलींना युजली किंवा यंग लोकांना परवडेल. त्यामुळे मी एकदम मार्केट प्राईस खूप जास्त हाय ठेवली, ऑब्विसली हाय ठेवून चालणार नव्हती. आणि असं पण आहे की मार्केट प्राईस खूप जास्त मी खाली उतरवली की बाकीच्या ऑर्गनायझर्सला त्रास होईल. तू आत्तापर्यंत असंख्य ट्रेक्स केलेत, तर तुझ्या मते सगळ्यात अवघड किल्ला कुठला? आणि ह्याला जोडून अजून एक प्रश्न, तुझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तुला असा कुठला रोमांचक अनुभव आला आहे जो आत्ता पण तू डोळे बंद केलेस की तुला गुजबम्स देतो? ओके. पहिल्या क्वेश्चनवर येतो की सर्वात अवघड किल्ला कोणता, तर तुला एक सांगतो, जेन्युइनली सांगतो. ओके. बघ
कुठलाही किल्ला कोणतीही जागा ही अवघड नसेल मला असं फील होतं. म्हणजे तुमचा टाईम सोपं आहे की कठीण आहे ते सांगतो तुम्हाला. कारण का बऱ्याच वेळा असं झालं की एकदम सोपा किल्ला आहे आणि खूप जास्त पाऊस पडले आणि थोडंसं निसर्डी वाद झाल्याने खूप जास्त कठीण होऊन बसले. किंवा कधी कधी असं आलं की अरे खूप कठीण किल्ला आहे जिथे प्रॉपर आम्हाला सेटअप लावावं लागले आणि पण एकदम छान ॲटमॉस्फिअर मिळाले. अरे आम्हाला काय वाटलं नाही एवढ्या उंच आम्ही आलो. अच्छा. सो कोणती जागा म्हणजे कोणता किल्ला कोणती जागा कठीण आहे किंवा हे म्हणण्यापेक्षा नाही तुमचा वेळ ठरवतं की ती गोष्टी सोपे की महाग. सर्कमस्टान्स आहे तुमची ठरव की तुमची हे. आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे चिक्कार आले तसे काय अगदी रिसेंट तू बोलशील तर रिसेंट आठवलं माझा मी आता आधी कैलाश हे करून आलो जिथे लिपू लेकला आम्ही चायना इंडिया आणि नेपाळचा बॉर्डर क्रॉस करून गेलेलो जिकडे कैलाश मानसरोवराचं दर्शन झालेलं. तर ते पण खूप चॅलेंजिंग होतं. पण जसं तुला म्हटलं असं की आमचा पहिले 4 किंवा 5 दिवस आहे ना हे आमचे सर्वात कठीण पिरियड होतं. म्हणजे टेक्निकली आयटनरीनुसार की हे थोडे डिफिकल्ट असणार आहेत हे चॅलेंजिंग असणार आहेत आणि फुल प्रिपरेशन करून गेलं आणि 4-5 दिवस खूप छान गेले आमचे सगळं छान झालं. आणि परतीच्या प्रवासावर असताना आम्ही जस्ट एका पॉईंटवर पोहोचलो. म्हणजे आम्ही आमच्या बेसपासून एक 4-5 तासाच्या अंतरावरती होतो आणि ऑलमोस्ट संपत आलेला ऑलमोस्ट. आणि सडनली खूप पाऊस सुरू झालेला आणि आम्ही ज्या पॉईंटला पोहोचणार तिकडे फार मोठी लँडस्लाईड झाली. आणि छोटी मोठी नाही लँडस्लाईड ही जाईल अख्खा डोंगराचा कडा अख्खा तुटून खाली आलेला. आणि अशी वेळ होती की आम्हाला थोडा उशीर झालेला निघताना वेळी तर आम्ही एक 7:30-8:30च्या आसपास तिकडे पोहोचलो. अंधार आला. उत्तराखंडला खूप लवकर अंधार होतो. पुढे असं आम्हाला की असं लँडस्लाईड झालं. आम्हाला इनिशियली वाटलं की अरे लँडस्लाईड इथे होत असतात नॉर्मल असेल तर फार काय की होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल. पण नंतर जेव्हा आम्ही थोडा अजून पुढे पोहोचलो आणि तेव्हा डोळ्यासमोर बघितली ती एवढी मॅसिव्ह लँडस्लाईड होती. आणि हे कुठलं ठिकाण होतं? काठगोदामपासून एक जवळजवळ 4 तासाआधी अगोदर. ओके. आणि अराउंड किती एलिव्हेशन वर असाल तुम्ही? एक 10,000 फूट असेल 9,500 फूट असेल. म्हणजे या एलिव्हेशन वर तुम्ही लँडस्लाईड होताना पाहिलीत? हा काइंड ऑफ तुला समज. आणि आता असं झालेलं की खूप अंधार पडलेला. आम्ही मागे जाऊ शकत नव्हतो कारण मागे खूप पाऊस सुरू होता. अच्छा. आणि जे नियरेस्ट पॉईंट होतं ते अगेन नाबी विलेज फार आधी होतं आणि ना आम्ही मागच्या विलेजमध्ये जाऊ शकत होतो ना पुढे जाऊ शकत होतो. माझ्यासोबत जवळजवळ 12-13 मुली आहेत. आम्ही 5-6 पुरुष आहेत आणि एक छोटीशी झोपडी टपरी होती तिकडे. आणि तिकडे मी गेलो आणि काकीने सांगितलं काकी ऑब्विसली हिंदीमध्ये सांगितलं की ऐसा हुआ आहे आणि आम्ही ना पुढे जाऊ शकत ना मागे जाऊ शकत. आणि आमच्यामध्ये सगळ्या महिला आहेत आणि आम्ही रात्रभर ना गाडीमध्ये नाही हे करू शकत. तर तिला रिक्वेस्ट केली आणि ती जागा अशी होती की संपूर्ण जंगल जसं तुला सांगितलं खाली नदी धुवाधार पाऊस पडतोय आणि एक फक्त आमच्या डोळ्यासमोर दिसत होती माहिती झोपडी किंवा काकींची टपरी. आणि एकदम छोटी आहे म्हणजे काय सांगू तिला 5x6 फुटाची आपण जेवढ्या प्रिमायसिसमध्ये आता बसलोय तेवढीच होती. आणि तिला काकींना सांगितलं काकी प्लीज आजची रात्र करायला आम्हाला हे करा. ती बोलली आम्ही रात्रभर नाही चालू ठेवू शकत एकतर एवढं तुमचा भरोशावर ठेवून जाणार आम्ही आणि प्लस इथे जंगली प्राणी वगैरे येत असतात तुम्ही कुठे रात्रभर इथे थांबणार तुम्ही जाऊन गाडीमध्ये बसा वगैरे वगैरे. खूप रिक्वेस्ट केल्यानंतर काकीने दिला. मला फार मोठ्या विश्वासाने तिची जी काय टपरी होती ज्याच्यामध्ये सगळं सामान भरलेलं होतं ते सगळं दिलं आम्हाला. आणि तिकडे आम्ही एक रात्र काढली. ती रात्र काढणं हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. मी ॲज अ लीडर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि माझ्यासोबत जे को लीड्स होते त्यांना माहिती होते की जागा कुठे. पण पार्टिसिपेंटला तेवढा अंदाज नव्हता की आपण कोणत्या अवेस्ट याच्यावरती. ती रात्रभर आम्ही गप्पा गोष्टी करून खेळून हॉरर स्टोरीज सांगून वगैरे ती अख्खी रात्र आम्ही जागवून काढली. आणि एक पुढचा फक्त सकाळचा इन्सिडेंट सांगू कारण तो पण इम्पॉर्टंट आहे बिकॉज मग जास्त वेळ तिकडे थांबण्यात अर्थ नव्हता. मग आम्ही लँडस्लाईड म्हणूनच वाट काढली. ओके. आता याच्यातला सर्वात ट्रिकी आणि चॅलेंजिंग ट्रेनिंग पार्ट म्हणजे कोणता माहिती आहे का की अरे लँडस्लाईड झालेल्या भागात ना रस्ता करून तिकडनं पार करणं फार महत्त्वाचं आहे. मग आम्ही आजूबाजूच्या लोकल विलेजेसना थोडं बोलवलं आणि कोणकोणते स्टोन्स खरंच हलतात आहेत का की नाही हलतात का कधी पडू शकतात नाही पडू शकतात हा अंदाज घेतला. आणि एक बोलतो ना आपण की रिस्क घेतली पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आम्ही आणि तिकडनं बाहेर पडलो. पण तो मुवमेंट फार महत्त्वाचा होता की अरे काल रात्री जी जागा आम्ही बघितलेली एवढा अख्खा कडा कोसळलेला त्या कड्यातनं आपल्याला आता क्रॉस करायचं पण ती करताना जो जीव हे होता ना ते लाईफ टाईमसाठी विसरू नाही शकणार. तुला एक एक्झाम्पल सांगतो. माझी एक ट्रेक क्लायंट होती किंवा हे होती. सो तिनं फार वर्षाआधी ट्रेक केला आणि सडनली तिच्या मेसेजला सिद्धेश या विकेंडला कुठे जाणार तर मी त्याला XYZ ट्रेकचं नाव सांगितलं आणि मला चल तू येत असेल तर. आणि ती खूप वर्षाने कॉन्टॅक्टमध्ये आलेली आणि ती ट्रेकला आली आणि अख्ख्या ट्रेकमध्ये ती काहीच नाही बोलली कोणाशी बोलली नाही कोणाशी मिक्स नाही झाली. हा पण तिला मी टाईम मिळाला. ओके. आणि संपूर्ण ट्रेक झाली. ट्रेक खूप छान झाला वरतून फार छान सिनेरी दिसली आणि अतिशय सुंदर थोडा थ्रिलिंग ट्रेक पण होता आणि सगळं स्कॉप फार सुंदर झालं. आणि ॲट द एंड
ती बेसला आली आणि ती ढसा रडली. ती बोलवली की अरे म्हणजे मी गेले संपूर्ण वर्षभर झाले डिप्रेशनमध्ये. अच्छा. ओके, मला माहीत नाही मी काय करू. आणि ॲट द टाइम मी म्हटलं चल ठीक आहे, तुला कॉल केला मी रँडमली, मला किल्ल्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. मी जस्ट म्हटलं की मी जाते. सो इव्हन आफ्टर ट्रेक म्हणजे घरी गेल्यानंतर सुद्धा जेव्हा आमचं फोनवर डिस्कशन झालं ना, तर ती बोलवली तिचे ते थॉट्स होते सुसाईड करण्यापर्यंतचे, ती त्या मेंटॅलिटीपर्यंत होती की जर ट्रेकला नसते तर मी काय केलं असतं. म्हणजे लिटरली मला बोलली सिरियस, जर खरंच ट्रेकला नसती आली तर सोमवारीकडे 4 बोलणं पण झालं असतं मला. एवढ्या लेवलवरनं ती त्या ट्रेकमध्ये इन्स्पायर्ड झाली, हॅपी फील करून आले आणि तिला एक झालं की नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी खरं विचार नाही केलं पाहिजे. आणि तिने अजून पण टचमध्ये आहे आणि अजून पण ती मला थँकफुल आहे. ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा सह्याद्रीला जास्त थँक्सफुल आहे ती, किंवा असायला हवं तिने, की तिने सह्याद्रीकडे तिला मोटिवेशन मिळालं की अरे नाही जग हे खरंच खूप सुंदर आहे. आणि दिस इज वॉट ट्रॅव्हलिंग इज ऑल अबाउट. हे ट्रॅव्हल हा जो एक शब्द आहे ना, हा तुमच्या लाईफमध्ये एवढा मोठा बदल घडवू शकतो की तो तुझा जन्मा मरण्याचा डिफरन्स ठरू शकतो. आता तुझं जर पॅशन फॉलो करतोयस, लोक पॅशन फॉलो करेपर्यंत पोहोचतात, पण मग त्याला ते पॅशन धरून फायनान्शियली स्टेबल कसं व्हायचं हा एक चॅलेंज असतो. मग ते तू कसं करतोयस? सी बघ, जेव्हा मी फुल टाईम बिझनेसमध्ये उतरलो ना, तेव्हा त्या वेळेच्या ज्या नीड्स होत्या त्यानुसार मी ॲक्शन घ्यायला सुरू केलेली. 1-2 एक्झाम्पल. ओके, जसं की तुला सांगितलं की काय सर्व्हिसेस ॲड ऑन करता येतील आपल्याला, किंवा थोडं काही एक्स्ट्रा एफर्ट्स देता येईल का त्याच्याकडे, फॅमिली ॲटमॉस्फिअर क्रिएट करता येईल का, किंवा फूडची क्वालिटी वेळी एक्स्ट्रा चेंज करता येईल का. पण जसं जसं पुढे येत गेलं आपण ना, तेव्हा मला समजायला लागलं की याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत झालं. कारण स्पेशली तू बघशील ना, लॉकडाऊन नंतर खूप सारे छोटे मोठे ऑर्गनायझेशन्स आलेले आणि पब्लिकची डिमांड ओळखायला सुरुवात केली मी. आणि मी इव्हेंच्युअली हे केलं की आपल्याकडे डायव्हर्सिफिकेशन असणं फार महत्त्वाचं. म्हणजे इवन टू फायनान्समध्येच तर तुला पण गोष्ट माहिती आहे की असं म्हटलं जातं की नेहमी एक सिंगल वे नसावा आपल्या इन्कम सोर्सेसचं. सो इव्हन एक्झॅक्टली, पण हे एका स्पेसिफिक बिझनेससाठी पण तेवढं होतं की तुमचं एक स्पेसिफिक एकच प्रोडक्टवरती फोकस नसावा तुमचा. मग त्याच्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, की ना असे स्पिरिच्युअल टूर्स आहेत ना की जे थोडे यंग लोकांना सुद्धा अट्रॅक्ट करून घेतील ना, असे मी प्रोडक्ट्स इंट्रोडक्शन केले. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल आलं उज्जैनचं. ओके, तुला जर माहिती असेल की OMG2 सारखे मूवी झाले त्याच्यामध्ये, मग मी अशा पद्धतीची एक टूर सर्किट क्रिएट केलं जी शॉर्ट असेल, जी यंग लोकांना येता येणं पॉसिबल आहे आणि जे त्यांच्या बजेटमध्ये पण बसेल. आणि मग तो एक प्रोडक्ट लॉन्च केला. मग आता फॉर एक्झाम्पल मग या स्पिरिच्युअल याच्यामध्ये काय काय तुझे ऑफरिंग्स आहेत? एक झाले 12 ज्योतिर्लिंगांचं सिंगल टूर, बरोबर. आणि जसे केदारनाथ बद्रीनाथ झाले आपले, केदारनाथमध्ये पण खूप क्रेज आली सगळ्यांमध्ये आणि लोकांना आवड पण आहे, भक्ती पण तेवढीच आहे. मग केदारनाथ झालं, सोमनाथ द्वारका झालं, आपलं महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर झालं. भीमाशंकरसाठी पण खूप लोक इच्छुक असतात. मग भीमाशंकर मी टूर पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रमोट केला. किंवा 11 मावडी फार असं म्हणायचं की अरे 11 मावडीसारखं सेक्टर झालं की जे ज्यांना यंग लोकांना पण इंटरेस्टेड आहे तिथे येण्यामध्ये, जे हनुमान भक्त आहेत त्यांना ते याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट. किंवा मग अष्टविनायक केलं मी. अष्टविनायक तर फार वर्षापासून चालू आहे, पण अष्टविनायक आहे. अशी छोट्या मोठ्या ट्रिप्स, 3 ज्योतिर्लिंगाची टूर केली महाराष्ट्रातली, ती आपण ॲड ऑन केली याच्यामध्ये. नाशिक शिर्डीची थोडीशी अजून बेटर वेनी प्लॅन आउट करून एक वेगळा सेक्टर क्रिएट केला, नाशिक इगतपुरी साईडचा. अच्छा, ते ॲड केले. याच्यामध्ये थोडे ऑफबीट टेम्पल्स ॲड केले, घोटेश्वर टेम्पल वगैरे आहे तसे एक ऑफबीट टेम्पल्स त्याच्यामध्ये ॲड केले आपण, जेणेकरून यंग जनरेशनला अशा ट्रिप्स अटेंड करता येतील की ज्या छोट्या आहेत आणि ज्या अफोर्डेबल सुद्धा आहेत. म्हणजे बेसिकली इकडे आपण असं म्हणू शकतो की तू तुझ्या कस्टमरच्या नीड्स आणि डिमांड्सच्या वतीने आपला एक्झॅक्टली ऑफरिंग चेंजेस करत गेला. येस डेफिनेटली. सो सिद्धेश, करंटली सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू तुमचे काय काय ऑफरिंग्स आहेत? ओके, सी कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे वन डेच्या ट्रेकिंग आणि टूरपासून, म्हणजे वन डेच्या ट्रेक झाले आपल्या कळसुबाई हरिश्चंद्रगडच्या ट्रेकिंगपासून, वन डेच्या टूरपासून म्हणजे भीमाशंकरची टूर झाली किंवा त्र्यंबकेश्वर टूर झाली, ओके, यापासून 2-3 दिवसाच्या छोट्या ट्रिपपासून म्हणजे अष्टविनायक 3 ज्योतिर्लिंगाची ट्रिपपासून ते 10-10, 12-12 दिवसाच्या मोठ्या 4 धाम यात्रा झाल्या, किंवा मोठ्या आता हमताबाद चालली सप्टेंबरमध्ये, किंवा केदारनाथ बद्रीनाथ चालली 10-12 दिवसाची. अशा एक वन डे पासून ते 14-15 दिवसापर्यंतच्या मोठ्या ट्रिप पर्यंत आम्ही सगळं ऑफर करू. ओके, सो युअर सेइंग 1 दिवसापासून 11 दिवसांपर्यंत ट्रेक्स पण आणि टूर्स पण. येस, आणि त्या टूर्समध्ये पण लिजर ॲडव्हेंचर, आता आम्ही नवीन कॅटेगरीज ओपन केले की ॲडव्हेंचर सेक्टर वेगळा केलंय, लिजर सेक्टर वेगळा केलंय, फॅमिली सेक्टर वेगळा केलंय. म्हणजे अगदी एक्झाम्पल सांगितलं तर आमच्या ऑक्टोबरमध्ये आमची गोकर्ण आहे जी यंग लोकांसाठी आहे, आणि त्याच विकेंडमध्ये आमची 11 मावटी सुद्धा आहे की ज्या लोकांना थोडं स्पिरिच्युअल करायचं आहे. दिवाळीच्या वेकेशनमध्ये आमची केरला सुद्धा आहे जी एकदम लिजर आहे, एन्जॉय करण्यासारखी आहे. त्याचवेळी आपली उज्जैन सुद्धा आहे की थोडी जास्त भक्तिमय आहे, किंवा जे हार्डकोर जे शिवा फॅन्स आहेत त्यांच्यासाठी अरेंज केलेली आहे.
की जेव्हा तू हा निर्णय घेतलास आपलं करिअर आपल्या पॅशनला संलग्न ठेवून पुढे जाण्याचा, हां आता समज असा विचार कर की तू एक मास्टर्स इन फिजिक्स झालायस आणि तू एक 9 to 6 जॉब करतोयस. हां ठीक आहे. आता जर तू स्वतःला त्या दिवसामध्ये इमॅजिन केलंस तर काय येतं तुझ्या मनात? ओ मॅन, नाही मला इमॅजिनेशन करून नाही. तुला एक खरं सांगू का की ना, मी रिअली थँकफुल आहे की मी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, आय एम टॉकिंग अबाउट पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, की या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर जे मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटायला मिळते, मला वेगवेगळ्या व्यक्तींची गाठभेट बोलायला, ज्या नवीन फ्रेंड्स भेटलेत मला, की जे नवीन सर्की तयार झाले. आज भारतामध्ये बरेचशी अशी काही कॉन्टॅक्ट्स आहेत माझे की अगदी ते जीवाभावाचे झाले. हे सगळं मी मिस केलं असतं जर मी 9 to रेग्युलर जॉबला असतो तर. या गोष्टी सगळ्या मी मिस केल्या असतं तर मी इमॅजिनच नाही करू शकत, सॉरी, की मी टिपिकल जॉब करतोय, माझा रेग्युलर सकाळी उठा आणि जा वगैरे वगैरे. असा याचा अर्थ असा हे नाही की अरे बिझनेसमध्ये मला खूप लिजर मिळतो. पण एक्झॅक्टली इथे हे होतंय ना, मग जर तू जॉब करत असतास तर तुला लिजरची गरज असते, पण आता जे तू स्वतःच करतोयस तर तुला कामातच एवढी मजा येते की एक वेळेस थोडं लिजर कमी मिळालं तरी चालेल. सर्वात बेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू सावे टूर्स अजून पण टिकून आहे की त्याची मला आवड आहे. एक्झॅक्ट, म्हणून ते आहे, कारण ते तुझं पॅशन आहे टुरिझम. डेफिनेटली. ॲज अ टूर लीडर किंवा ॲज अ ट्रेक लीडर जेव्हा तुला ह्याच्यात करिअर करायचं आहे, मग तेव्हा तुला पर्सनल लेवलवरती काही पथ्य पाळावे लागतात का, किंवा काही फिजिकली फिट स्वतःला ठेवण्यासाठी काही स्पेसिफिक व्यायाम करावे लागतात का? बघ, फिटनेस हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, म्हणजे तू जेव्हा स्वतः ट्रेक लीडर म्हणतोस किंवा इव्हन टूर मॅनेजर म्हणतोस, ओके, सो असं आहे की तुला सर्वात पहिल्यांदा उठायचं आणि रात्री सर्वात लेट झोपायचं. करेक्ट. सो या सगळ्या गोष्टींसाठी तुला स्वतःचा फिटनेस असणं फार महत्त्वाचं असतं. सो येस, असं एकदम हार्ड अँड कोर प्रॅक्टिस वगैरे नाही, पण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत की बाबा टूरच्या आधी काही स्पेसिफिकली जी लॉंग एन्ड्युरन्सच्या ट्रेक्स आहेत हिमालयातल्या किंवा काही उत्तराखंड साईडच्या, त्याच्या आधी स्पेसिफिकली 1 महिनाभर आधी प्रॅक्टिस करणं असेल, किंवा मग सकाळचं वॉक करायला जाणं असेल, बेसिक प्रॅक्टिस, किंवा मग स्पेसिफिकली ज्या आपण मॉर्निंगचा एक्सरसाइज करू त्यामध्ये आपल्या थाईजचा आणि म्हणजे लोअर बॉडीचा आपण एक्स्ट्रा व्यायाम करणं असेल म्हणा. सो डिपेंडिंग ऑन तुझी ओव्हरऑल त्या ट्रिपची रिक्वायरमेंट आम्ही एक्सरसाइज पुढे मागे करत असू. आता जर आपण ह्या तुझ्या सेक्टरला कम्पेअर केलं एका नॉर्मल अर्निंग वर्ल्डशी, तर अराउंड 60 किंवा 65च्या पर्यंत तरी लोक रिटायर होतात. सो त्यांचा अर्निंग सोर्स बंद होतो. पण आता तुझ्या या फील्डमध्ये जोपर्यंत तुझं शरीर तुला साथ देत आहे परफेक्ट, तोपर्यंतच तू स्वतः ग्राउंडमध्ये जाऊन चालू ठेवू शकतोस. मग तू ह्याचा काय विचार केलायस का की जेव्हा तुझं रिटायरमेंट, जे अर्ली रिटायरमेंट असेल ह्या सेक्टरमुळे, मग तू फायनान्स कसं चालू ठेवणार? बघ, तू फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघत असेल ना, तर मी स्वतः माझ्या बाबांकडे इन्स्पायर आहे. ते ऑलमोस्ट 70 इयर्सचे आहेत, पण ते अजून पण ट्रेकिंग करतात. अच्छा. सो जेव्हा किंवा बरेचसे माझे पार्टिसिपेंट्स असे आहेत की जे 70-75 सुद्धा आहेत, पण ते अजून पण ट्रेकिंग करतात. ओके, सो पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा तुम्हाला विचार करतो ना, त्यांना जेव्हा भेटतो ना किंवा बघतो ना, तर मी माझं गोल तेच आहे की मला जर 60, 65, 70 वर्षापर्यंत जगायचं, मी जगलो तर त्या एजमध्ये मी तसा असलो पाहिजे, तर मग जगण्यामध्ये मजा. आणि तू माझा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करत असशील ना, तर मी पर्सनली फील करतो ना की एका पॉईंटनंतर बिझनेस हा सेल्फ सस्टेनेबल झाला पाहिजे. म्हणजे सिद्धेश असेल नसेल, तो बिझनेस चालू राहिला पाहिजे. सो मी माझं विजन तेच आहे की मी फिट असेल नसेल, एका पॉईंटनंतर माझा बिझनेस हा सेल्फ सस्टेनेबल झाला पाहिजे. म्हणजे मी तिकडे असेल नसेल तरी तो बिझनेस चालू राहिला. तू त्याप्रमाणे आता लोकांना ट्रेन करतोय? प्रयत्न करतो ऑब्व्हियसली, तसा टीम वाढवायचा प्रयत्न करतो. फॉर्च्युनेटली टीम तशी आहे सुद्धा माझ्याकडे. सध्या छोटी टीम आहे, पण इन फ्युचरसाठी फार मोठं विजन आहे माझं की एक्सपान्शन बाबतचं. तर मी ऑब्व्हियसली अशी टीम बनवायचा प्रयत्न करतो की जी सिद्धेश विना पण चालली पाहिजे. सध्याच्या काळामध्ये मॅक्सिमम पब्लिक जे हे ट्रेक्स करतं ते सिटीमधलं असतं, कारण त्यांना एक ब्रेक हवा असतो. तर पब्लिक बरोबर येतं त्यांचं एन्थुझियाझम आणि त्याच्याचबरोबर येतं त्यांचं प्लास्टिक. तर या प्लास्टिकमुळे निसर्ग तसा सस्टेनेबल राहावा यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेता? पण तुला एक सांगू का की ना, जर तुझा लीडर आहे ना हा त्या पद्धतीचा असेल, तुमचे इन्स्ट्रक्शन तुमचे क्लिअर असतील ना, तर ते लोक ऐकतात. दे आर वेल अवेअर, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत किंवा जे यंग जनरेशन, दे आर वेल अवेअर की काय करायचं काय नाही करायचं. पण इट्स लाईक तुमचा ट्रेक लीडर कसा करतोय त्याने ते फॉलो करतात अजूनही. बरोबर. सो तुम्ही त्या ट्रेकला जर तुम्ही व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स दिलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व समजवलं की बाबा तुम्हाला का कचरा नाही करायचा किंवा का इथे टवाळगिरी नाही करायचं किंवा का इथे रील्स नाही काढायच्यात ना, तर त्या ट्रेकला ते नाही करणार.
मग तुम्ही यामध्ये काही पेनल्टी वगैरे लावता की इन्स्ट्रक्शनचं स्ट्रिक्ट असतात? पेनल्टी काय असते माहिती आहे का, असं काय पैशांची पेनल्टी नाही. Okay. कितीही मोठा माणूस असेल त्याने जर कचरा खाली टाकताना दिसला का त्याला उचलायला लावायचं. एक कॉर्पोरेट इव्हेंट होती आमची, ओके, आणि त्याचे MD आलेले, ओके, त्या ट्रेकला स्वतः, ओके, आणि सगळे आलेले, जवळजवळ एक 50-60 लोकांचा स्टाफ होता. आणि आम्ही गंमत अशी की इन्स्ट्रक्शनचं ग्राउंड होतं, सगळी सर्कलमध्ये उभे होते आणि ऑब्विसली म्हणजे कॉर्पोरेट ग्रुप म्हणल्यावर थोडं लिजर पॉईंट ऑफ व्ह्यूने आलेले असतात, ओके. तर त्यांनी तो कव्हर काढलं. इक्वल टू हेड ऑफ द कंपनी. हां, काइंड ऑफ, येस. सो त्यांनी ते कव्हर फाडलं आणि माझ्या पाठीमागे मला आवाज आला आणि त्यांनी असं फेकलं जस्ट इथे, MD ने. हां, लाईक, आणि मी त्याला उचलायला लावलं तिथल्या तिथे. आणि एव्हरीवेअर सो शॉक्ड. मी बोललो की आता तुझी ट्रेकिंग सुरू झाली बाई, तू आता, मी आहे ट्रेकर आहे, तू ट्रेकर आहेस, आता तुला ते रूल्स फॉलो करायला ना जी मला फॉलो करायला. जर ते मी केलं असतं तर मला माझा को लिडरने ओरडलं असं तरी चाललं असं. मी त्याला उतरायला लावलं तिथल्या तिथे. आणि त्यांनी ते खूप एक छान झालं की त्यांनी ते खूप याने घेतलं, स्पोर्टिंगली घेतलं आणि त्यांनी खरंच उचललं. त्यांनी कुठल्या मेंबरने उचललं, त्यांनी स्वतःने उचललं. आणि हे सगळ्यांना समजलं की हे आपल्याला नाही करायचं. सिद्धेश, आता तू छत्रपती शिवाजीराजाने बांधलेल्या किंवा बांधून घेतलेल्या खूप गडांवरती हिंडून आलायस, तर तुला काही शिवाजीराजाची फोरसाईट दिसली का, किंवा काही एक फॅमिलॅरिटी दिसली का प्रत्येक गडावरती? असं तू काय नोटीस केलंस? सो याचं एक्झाम्पल म्हणजे अगदी बोलायचं झालं ना की आपल्याला कुठे इन्स्पायरेशन वगैरे मिळतात की रायगडावरती स्वतःची मीन होती महाराजांची. म्हणजे आपली जी नाणी जिथे छापली जाते, टंकशाळा आपण जे वगैरे म्हणतो, ओके. सो बेसिकली त्या एक्झाम्पलमध्ये अशी हे स्टोरी आहे की त्यांना आपला जी करन्सी आहे ती त्यांना पोर्तुगीजांकडे द्यायची नव्हती, म्हणजे ती त्यांना ऑफर केली गेलेली होती. सो त्यांना बेसिकली पोर्तुगीजांनी ऑफर केलेलं की आम्ही तुम्हाला करन्सी प्रोव्हाइड करतो. पण महाराजांनी काय विचारलं, आम्हाला ती करन्सी तुम्ही प्रोव्हाइड कराल तर माझा संपूर्ण जो कारभार आहे त्याची डिपेंडन्सी तुमच्यावर जाईल, ओके. मग ती नको, मला टेक्नॉलॉजी करा. सेम तुमचं बोटीवरचं पण झालं. महाराजांचे बरेचशी जेव्हा बोटी कन्स्ट्रक्शनचं होतं ना, तर त्यांना असं म्हटलं गेलं की नाही, तुम्हाला डायरेक्ट आम्ही बोटी हे विकतो. पण महाराजांनी काय केलं की नाही, आम्हाला तू टेक्नॉलॉजी दे. पण पोर्तुगीज हुशार होते, बोलले की मी टेक्नॉलॉजी देणार नाही. पण त्यांनी मग ॲट द एंड काय केलं, ज्या बोटी महाराजांनी त्यांच्याकडनं घेतल्या गेल्या होत्या त्यांनी ओपन केल्या आणि कम्प्लीट त्यांची टेक्नॉलॉजी बघितली. सो हे आपल्यासारख्या एंटरप्रेनर्सना शिकण्यासारखं काय, किंवा त्यांच्याकडनं काय की आपली ही सेल्फ डिपेंडन्सी असते एखाद्या कंपनीची, ही कशी जोपासली पाहिजे. आणि असे खूप एक्झाम्पल आहेत. टाईम मॅनेजमेंट आहे, किंवा आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो आपण, किंवा महाराजांचे खूप लेटर्स मिळतात. त्यामुळे त्यांनी छोटे छोटे डिटेल्स मेन्शन केले. म्हणजे अगदी 1 लिटर मीटर याच्यामध्ये की त्यांनी दिव्याची वात विझवावी आणि ती वात का घेऊन जावं, म्हणजे ती उंदीर घेऊन जाऊ नये, म्हणजे तेलाची वाट आहे मग उंदीर घेऊन जाऊ नये, आणि त्यांनी गोदामाला आग लागू नये. या छोट्या छोट्या त्यांचं डिटेलिंग जे होतं ना, हे आमच्यासारख्या एंटरप्रेनर्सला आपल्याला शिकण्यासारखं आहे की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींना, प्रत्येक सर्व्हिसला किंवा प्रत्येक सिच्युएशनला त्यांनी ब्रेकडाऊन केलेलं लहान लहान गोष्टीमध्ये, आणि त्याच्यावरती सोल्युशन्स करण्याचा प्रयत्न केलेला. सिद्धेश, समज उद्या तुला एक नवीन 1 डे ट्रेक इंट्रोड्यूस करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय पूर्वतयारी करावी लागते? सो आम्ही एखाद्या ठिकाणी जाण्याच्या आधी, म्हणजे कुठे ट्रेक घेऊन जाण्याच्या आधी आम्ही त्या भागाची संपूर्ण परीक्षण करतो. म्हणजे रेकी पायलट ट्रेक म्हणा, किंवा रेकी ट्रेक म्हणतो किंवा ट्रायल ट्रेक म्हणतो आम्ही, की आम्ही पर्सनली तिकडे जातो, व्हिजिट करतो. किती वेळ लागतो त्या सर्किटला जायला, किती टाईम मॅनेजमेंटमध्ये कसे बसते, किंवा कोणते स्पॉट्स असे आहेत की जिथे आपल्या वाटा हरवू शकतील, किंवा असे कोणते पॉईंट्स आहेत की जे रिस्की ठरू शकते, म्हणजे रिव्हर क्रॉसिंग्स आहेत, किंवा असे पॉईंट जिथे एक्सपोजर जास्त आहे माउंटनचं. या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी नोट डाऊन करण्यापासून तिकडला लोकल माणूस आपल्यासाठी जो आपल्याला हेल्प करू शकेल, सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकेल. आणि या व्यतिरिक्त सुद्धा की समजा तिकडे काही इमर्जन्सी सिच्युएशन आलीच तर क्विकली बॅकअप काय मिळेल, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला आधीपासून विचार करावा लागतो. ओके. आता जेव्हा तू ॲज अ लीड फॉर सावे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू केलंस, एकूण या तुझ्या 11 वर्षांच्या प्रवासामध्ये अशी कधी तुला फेज आली का की तुला वाटलं की अरे आता खूपच कठीण जात आहे, किंवा जरा डिमोटिवेटिंग वाटलं? आणि जर तशी फेज आली असेल तर तिला तू टॅकल कसं केलंस? बघ, मला वाटते सगळ्यांना आली असेल ही फेज लॉकडाऊनमध्ये, ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप जास्त नाही, पण जेव्हा तुम्ही कन्स्टंटली अर्निंग करत असतात आणि सडनली तुमचं अर्निंग थांबते, ओके. आणि ॲज अ एखाद्या बिझनेस ओनरचा पॉईंट ऑफ व्ह्यूने असं आहे की तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही 50 रुपये जरी कमवत आहेत ना दिवसाचे, तरी 50 रुपये मिळण्याची आपल्याला ही हौस असते आणि ती गरजसुद्धा असते. बरोबर. पण अशा वेळी लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये काय कमवण्याचं साधन ऑब्व्हियसली नव्हतं. पण मग त्याला आम्ही काय केलं माहिती आहे का, की ना आपल्या कस्टमरशी कॉन्टॅक्ट राहिला पाहिजे आपला.
किंवा आपलं पेज किंवा आपल्या लोकांसोबत सावे टूर्स कुठेतरी दिसत राहिलं पाहिजे. मग त्यावेळी आम्ही एक ऍक्टिव्हिटी रन केली. म्हणजे तुला माहिती आहे ना की आता वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट आहे बरोबर. मग आम्ही त्यावेळी एक हे केलं की ट्रेक फ्रॉम होम नावाची एक आम्ही ऍक्टिव्हिटी सिरीज सुरू केली. अच्छा. ओके, ज्याच्यामध्ये आम्ही काय केलं की इंस्टाग्राम थ्रू आम्ही ना एव्हरी डे एक टास्क डेट गेलो आपल्या क्लायंटला, टास्क डेट गेलो किंवा एक आर्टिकल पब्लिश करत गेलो किंवा मग पझल्स स्वतः बनवलेले पझल्स आम्ही लॉन्च करत गेलो, काही रंजक गोष्टी माहिती आम्ही प्रोव्हाइड करत गेलो. बर. अशी आम्ही एक सिरीज चालू केली एव्हरी डेची. आणि मग त्या लॉकडाऊनच्या त्या फेजमध्ये आम्ही कम्प्लिटली म्हणजे मी आणि आमची टीम आम्ही कम्प्लिटली त्याच्यामध्ये बिझी होते की नवीन कंटेंट कसा करता येईल. म्हणजे तुम्ही त्या 2 वर्षाच्या जी मंदी होती हां टुरिझम मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न केलात की कस्टमर तेवढेच ठेवायचे किंवा वाढवायचे. हां किंवा ॲटलीस्ट त्यांची टच राहायला पाहिजे आपल्या. बिकॉज आय एम शुअर की जर तू हे उपक्रम राबवले असते तर आय थिंक फॉलोअर्स वाढले पण असतील त्या period डेफिनेटली वाढले. म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड खरं सांगू तुला, म्हणजे सुरुवातीचा काही काळ गेल्यानंतर ना आम्ही बिझीच होतो. फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण कदाचित थोडी कमी पडलो असो किंवा नाही आपल्याला काय करता आलं सावे टूर्स म्हणणं, पण ॲटलिस्ट आपण कस्टमर बॉन्ड वाढवला. आपल्या सावे टूरचं ब्रँडिंग आपण क्रिएट केलं आणि एक अवेअरनेस क्रिएट केला सावे टूरचा. आणि तोच एक फेज असा होता म्हणजे एवढ्या वर्षाच्या याच्यामध्ये की आमच्या इंस्टाग्राम पेजला खतरनाक वाला जबरदस्त आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आणि जबरदस्त व्हायरल झाले आमचा इंस्टाग्राम पेज. त्यावेळी तुझ्या एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये असा कुठला हिलॅरियस इन्सिडेंट, असा कुठला इन्सिडेंट झाला आहे की ज्यामुळे उत्स्फूर्त सगळे हसतच सुटले? ब्रह्मगिरीला आम्ही होतो आणि माझी मैत्रीण होती त्यावेळी. आणि असं झालं की तिकडे खूप माकडं आहेत आणि ते माकडं खूप जास्त रानटी माकडं आहेत आणि ती ऐकत नाही माणसांना. ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह काहीच्या काय ॲग्रेसिव्ह. सो आम्ही प्रत्येक लिडरच्या हातामध्ये काठी होती आणि आम्ही 3-4 लिडर्स होते आणि एक पॅच होता ज्याच्यामध्ये ती मैत्रीण थोडी पुढे गेली, आम्हाला न सांगत थोडी पुढे गेली आणि आमचा ग्रुप थोडा मागे राहिला आणि ती एकटीच राहिली. म्हणजे असं सिच्युएशन आहे की आम्ही थोडे मागे राहिलो माहिती की आणि आम्ही त्या तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत थोडं लांब होते. आता झालं असं की तिकडे सडनली तिला माकडाने अटॅक केला. माकडाने अटॅक केल्याच्या डायरेक्ट माकडं तिच्या अंगावर चढून बसलं आणि घाबरली आणि आम्ही ते खालून सांगितलं तू हलू नकोस, कारण का आम्ही काय रिॲक्ट केलं ते माकड तिला चावेल. म्हणजे काय काठी घेऊन धावलं किंवा हे केलं तर तिला चावेल. तिला सांगितलं काय नकोस, फक्त थोडा वेळ बघेल आणि काय खायचं सामान असेल ते बघेल आणि ते निघून जाईल ना माकड. तर आम्ही बघत बसलो, या बोलत थांब काही करू नको. माकडाने गपचूप तिची चेन ओपन केली आणि एक एक सामान बाहेर काढायला लागलं. बॉटल म्हणलं ठीक आहे आता बघणं ठीक आहे. नंतर मग पिशवी आली. पिशवीमध्ये तिला असं वाटलं कधी खाऊचं सामान आहे, पण पिशवीमध्ये रॅप कोणी छत्री रॅप केली, ती काढली त्याने बघितले काय नाही. मग मेकअप किट बाहेर आला. अच्छा. बाई लिस्टिंग बाहेर आली. आता इथे हसावं की बाई तू ट्रेकिंगला आलीस आणि तू काय काय घेऊन आलीस. आणि तिच्यासाठी ती खूप हे होती, थ्रिलिंग गोष्ट होती. आणि आम्ही हसू की रडलो आणि एक एक गोष्टीच्या बाहेर येत होत्या ना गोष्टी की अरे लिस्टिक बाहेर आली, नंतर तुमचा तो फाउंडेशनचा बॉक्स बाहेर आला, त्याने ओपन केला, ती स्टिक बाहेर काढली, नाही आवडली फेकून दिली. अरे बाई खूप. ॲट द एंड तिचं वॉलेट त्याने ओपन केलं, लिटरली ओपन केलं, क्रेडिट कार्ड घेतलं, क्रेडिट कार्ड काढलं त्यांनी, असं घेतलं, असं केलं आणि असं फेकून दिलं आणि त्याला काहीच नाही मिळालं, तो उठून निघून गेला. पण जे तिला आम्ही अजून पण ट्रोल करू ना की अरे लिस्टिकवाली मुलगी आहे ते होतं ना. आणि आजही कधी भेटली आणि आम्ही गप्पा गोष्टीमध्ये काढला त्या विषयाला खूप हसायला येते त्या गोष्टी की अरे. आणि एक असा प्रसंग होता की अरे एक आमची बोडोलीवरून बस सुटते ना, तर असं होतं की आम्ही पिकअप्स घ्यायला गेलो आणि इतक्यात सॅमला म्हणजे आमच्यासोबत लीड होता त्याला एक मुलगा दिसला आणि थोडा खूप अपसेट दिसला तो. आणि बॅग घेऊन बऱ्यापैकी 3-4 दिवसाची बॅग डफल बॅग घेऊन होता. आणि मग सॅमने विचारलं काय झालं, कुठे बस वगैरे मिस झाली का. तर तो बोला अरे बस नाही मिस झाली, अरे माझे मित्र मला सोडून गेले गोव्याला. म्हणजे मी हा म्हणजे झालं असं की आय एम नॉट शुअर की त्याचा प्रसंग काय आला की त्याचे फ्रेंड्स गोव्याचा प्लॅन करत होते आणि इव्हेंच्युअली त्याला सोडून निघून गेले गोव्याला. ओ हा. आता त्यासोबत भांडण झालं, काय झालं आय एम नॉट शुअर. काय खूप अशा रडकुंडी सिच्युएशनमध्ये आलेल्या आणि त्याला कळत नव्हतं की कोणत्या तोंडाने घरी जाऊ बेसिकली. हा, कारण खूप एक्साइटमेंटमध्ये निघाला. टीनेजचाच होता, असा का फार मोठा किंवा हे नाही. त्याला आम्ही उचलला तिकडे आणि त्याला ट्रेकिंगला घेऊन गेलो आणि त्याला एवढी ट्रेक एन्जॉय आली. आणि ॲट द एंड ज्यावेळी त्यांनी रिटर्न जर्नीमध्ये हा प्रसंग आम्हाला सगळ्या सांगितला की अरे आमच्या फ्रेंड्सनी सख्या फ्रेंडनी मला दगा दिला, पण तुम्ही लोकांनी जे स्ट्रेंजर्स आहेत त्यांनी आम्हाला घेऊन गेले सोबत. आणि आज ते स्ट्रेंजर म्हणजे आज अजून तो कॉन्टॅक्टमध्ये येतो फ्रेंड माझा आणि एक चांगल्या फ्रेंड सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि तो अजून पण ती गोष्ट करे, जे फ्रेंड्स होते ते स्ट्रेंजर झाले, जे स्ट्रेंजर होते ते फ्रेंड झाले. सिद्धेश, तुझं जे टुरिझम आणि ट्रेकिंगचं पॅशन आहे ते डेव्हलप कसं झालं आणि कधी झालं?
सो तुला एकदम खरं सांगू का, म्हणजे ही फिरायची आवड ना माझ्या जन्म आधीपासूनची मला लागली. म्हणजे अगदी आई पप्पा स्टोरी सांगतात मला की आई पप्पांना फिरायची एवढी आवड होती की मी पोटामध्ये असताना 5-6 महिन्याचा असताना सुद्धा बाबा आईला घेऊन फिरायला जायचे. मला बाबांनी लहानपणी आम्हाला पन्हाळ्याला घेऊन गेले ते आठवड्या मला, किंवा रत्नदुर्ग किल्ल्याला घेऊन गेले रत्नागिरीला. सो किल्ल्यांची आवड मला पप्पांनी तेव्हा तिथेच लावली लहानपणीचं. फक्त त्यावेळी ट्रेकिंग हा शब्द नसायचा, आपण एक भटकंती हा विषय असायचा. पण एकदम पुसतची आठवणी आहे मला की बाबा मला घेऊन चढतात आहेत आणि मी कंटाळले आणि पप्पा बोलतात की अरे महाराज मावळे एवढे चढले असतील, तू काय आहेस, तू का नाही करत आहेस. आणि मग ती मोटिवेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने ती तसं फार लहानपणीची पुसतची आठवण एकदम पहिलीला वगैरे असेल कदाचित. त्यावेळीची आठवण. म्हणजे तू एकदम शाळकरी वयापासूनच खूप फिरायचं चढलेला आहेस. म्हणजे तुला आधीपासूनच 10वी-11वी मध्ये येईपर्यंत एक आयडिया आलीच असेल की अरे हा एक पार्ट ऑफ लाईफ मला करायला खूप मजा येते. डेफिनेटली. स्पेशली मी 10वीला असताना ना इकडनं मी फर्स्ट प्रॉपर ट्रेक केलं. म्हणजे ट्रेकिंग नावाने ट्रेकिंग केली. म्हणजे लहानपणापासून करतोय, पण ट्रेकिंग नावाने ट्रेकिंग एक 9वी-10वीला असताना जेव्हा मी केलं तेव्हा मला समजलं की हां हे ऑर्गनाइज वेने होऊ शकतं, बेटर वेने होऊ शकतं आणि ती आपल्याला करता येऊ शकते. आणि ती स्किल्स माझ्यामध्ये आहेत आणि ते म्हणजे ती लक्षात ठेवून बाकी लोकांना ऑब्झर्व करून मग मी ते आपण पुढे चालू केलं. अच्छा, तू आता करंटली यंग पॅशन फॉलोअर्सना काय ॲडवाईस देऊ इच्छितोस? ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधलं की इट्स लाईक इन जनरल? सी तुमचं जेव्हा तुम्ही पॅशन फॉलो करताय आणि तुम्ही त्याला ॲज अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू याचा विचार करताय तर इट्स अ ग्रेट आयडिया आणि ते करायलाच हवं. म्हणजे एखाद्या करिअरला किंवा असं एक करिअर असतं ना ज्याच्यामध्ये तुमचं पॅशन आहे हे एक्सलंट आहे. करेक्ट. पण ॲट द सेम टाईम तुम्ही फक्त त्या गोष्टीची क्लिअर आयडिया असावी की ते ज्या पॅशनमध्ये तुम्ही उतरू इच्छितात ते तुम्ही पिअर पेशनमध्ये येत आहे की तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये स्किल्स आहेत. म्हणजे अगदी किंवा तुम्हाला त्याची आवड आहे पण ते स्किल्स तुमच्यामध्ये नाही आहेत. या गोष्टीची ओळख आधी करून घ्या आणि मग ती पॅशन किंवा ती इंडस्ट्री तुमची करिअर लाईन म्हणून निवडा. आणि ते केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा संपूर्ण एक स्ट्रक्चर बनवा. स्ट्रक्चर म्हणजे कसं की लाईक एक संपूर्ण थ्रू आउट द जर्नी प्लॅन की तुम्हाला त्याच्यामध्ये कसं इंट्रोडक्शन करता येईल स्वतःला, कसं तुम्हाला त्याच्यामध्ये फ्लो घेता येईल आणि इन केस कुठेतरी आपल्याकडे प्लॅन ए वर्क नाही करत आहे तर प्लॅन बी आपल्याला काय करता येईल हा बॅकअप ऑप्शन हा नेहमी विचारामध्ये ठेवून जा आणि मगच त्या इंडस्ट्रीमध्ये पुट फॉरवर्ड करा. ओके. आणि जर हेच मी विचारलं कोणाला पुढे टूर लीडर किंवा ट्रॅक लीडर व्हायचं असेल तर काय सांगशील? बघ, टूर लीडर किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी लोक युजली काय प्रेफर करतात की मला फिरायची खूप आवड आहे आणि मला खूप फिरायचं आहे म्हणून मला टूर मॅनेजर बनायचं किंवा म्हणून मला ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये यायचं. तर हा खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे लोकांचा की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला फिरायला मिळतं. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला आउटफिल्डला जायला मिळतं हा एक क्वेश्चन. आणि ट्रेक लीडर किंवा टूर मॅनेजर या स्पेसिफिक पोस्टसाठी म्हणायला गेलात ना तर तुम्ही खूप जागेवर गेला आहात, तुम्ही खूप फिरला आहात आणि मला इन फ्युचर खूप जास्त बघायचं आहे म्हणून तुम्ही ट्रेक लीडर किंवा टूर मॅनेजर बनत असाल तर तुमचा हा खूप मोठा गैरसमज आहे. तुमच्यामध्ये ट्रेक लीडर बनण्यासाठी वेगळे स्किल्स लागतात, लिडरशिप स्किल्स लागतात, कम्युनिकेशन स्किल लागतात, रिलेशनशिप मॅनेजमेंटचे वेगळे स्किल्स लागतात. हे स्किल्स तुमच्याकडे आहेत का या गोष्टीची तुम्ही आधी एक परिपक्वता तुमच्याकडे आहे का हे बघून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये उतरा. सो सिद्धेश, थँक्यू या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. आणि ह्या पॉडकास्टमुळे आम्हाला सगळ्यांना एका पॅशनेट हार्डकोर ट्रेकरच्या लाईफमध्ये झाकून बघता आलं. थँक्यू सो मच प्रथमेश. इवन मला पण खूप मजा आली, सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला आणि होपफुली की हे तुम्हाला सुद्धा खूप हेल्पफुल ठरेल, बऱ्याचशा ट्रॅव्हलर कम्युनिटीला हेल्पफुल ठरेल. हे नवीन एंटरप्रेनर्स आहेत ज्यांना ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल त्यांच्यासाठी होपफुली या सगळ्या गोष्टी हे अनुभव येत आहे हे हेल्पफुल ठरेल असं मला अपेक्षा आहे माझी.